पासिंग कुठची MH43. कपडा दे कशी ब्लाउज पॅन्टला तर गाईस तुम्ही शॉक झाली असेल मी गाडी का आतमध्ये घेतली आहे. थंबनेल बघून तर तुम्हाला कळलं असं ना मी कुठे चाललोय. तर चाललोय गावी कोकणात. त्यासाठी गाड्या आता घरी आतमध्ये टाकून ठेवलेत म्हणूनच. तर अरे इंट्रो द्यायचं राहिलं सॉरी. तर हॅलो गाईज, आपला चॅनल यूट्यूबचा चॅनल आहे, त्याचं नाव आहे विपुल दोरे. तर आजचा ब्लॉग पूर्ण तुम्ही बघा, पूर्ण एन्जॉय करा. नवीन नवीन काहीतरी वेगळं आज. आणि बघू आता अजून काय बोलणार ना अगोदर, जेव्हा काय काय येईल तर तुम्हाला दाखवत जाईन. भेटतो आता, थोडा तयारी करून बॅग बिग भरली आहेत, निघतो आता. सगळी घाई गडबडी आहे. रात्रीची गाडी आता स्टेशनला ट्रेनही चाललो आहे. मेन माहितीच असेल तुम्हाला, तर मेल बघितलं तर समजणारच. तर चला निघतो मी आता. तर काही आता निघालोय ऑटोमध्ये. ठाणा स्टेशन. तर गाईज आता स्टेशनवर बसलोय घेऊन. ट्रेनमध्ये बसलोय, आवाज येत नाही. समोर सीटा भेटल्या तसं समोरासमोर झोपतो आता. बापरे झोपतो आता. सकाळी आता डायरेक्ट बेडला की. तर काही आता चिपळूणवरून निघालोय. तोंडातून काय आवाज काय निघत नाही. ते पण नाही पकडायला लागेल. चिपळूणवरून निघालोय. बघा उठलो होतो, थांबली होती गाडी, थांबली होती म्हणून आता उठलो होतो. तर चाललो जरा सीटवर. मग पाणीवाला कोण आहे का, कोणच नाही आहे. बघ किती वेळ लागतो, पोचेल 8 साडेआठ पर्यंत. थंडीने हालत बघा कशी आहे. भेटतं तुम्हाला नेक्स्ट स्टेशनला. तर मित्रांनो आलं रिक्षा. रिक्षा कुठची, मुंबई रिक्षा पासिंग. MH43.
पप्पा रिक्षा घेऊन आलेले गावी. ऑटो ब्लॉक मोठं ब्लॉक झालं आता ऑटो ब्लॉक. थांब ना इथं काहीतरी असं कुठेतरी ना काहीतरी. तर गाईज आता बहीण आणि पप्पा आलेले ते खायला नाश्त्याला थांबलेत आता इथं. वडापाव खातात. भजी बिजी ते असं खातात नाही. 4-5 भजी. चाय पण लांबच. मम्मीच्या हाताची चाय फक्त बस. बाकी कुठं नाही चाय जास्त पित मी. तर थंडीमुळे आवाज नाही निघत आहे माझा. एक मिनिट रिक्षा दाखवतो बघा. रिक्षा पासिंग कुठची MH43 परीक्षा झाला होता. तर एक गोष्ट मेन बोलायची होती की थांबा जरा कसा माझा खोकवतोय. पण रात्रभर कुडकुडत आलं त्या गाडीत थंडी वाजत. आता ते नाश्ता करतात ती लोक. तोपर्यंत मी बोललो आपला ब्लॉग कंटेंट ठेवूया. आता डायरेक्ट घरी. आता इथून डायरेक्ट घरी जाणार. घरी निवांत जरा बसणार, आंघोळ बिंघोळ करणार, नाश्ता करून झोपणार. मला भेटेन मी थोड्या वेळात. काय बोलतो मलाच नाही समजत आहे मी. तर एवढंच बोलायचं होतं की आय होप तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असणार. पण आली असते माझ्याकडे बघून. मॅगी बिगी घेऊन आली. मॅगी यावाले मॅगी कशाला आणले त्या. नुसतं कधी पण कायम नाक बघत राहते माझी बहीण. अरे बापरे. अरे दिसतंय तू काय करते. ते शूट करतोय मी. ब्लॅक झालाय बघ नाका. ग्लो करतोय तुझा चेहरा यार कोकोनट येऊन. क्या बोला तूने? कोकोनट येऊन उन्हामध्ये ग्लो करतोय चेहरा तुझा. हा ना. मग मी पण गोराच दिसतोय. जनता को आप मूर्ख समझना बंद कर दीजिए. इस प्रकार की बचकाना बातें किसी के गले नहीं उतरती. लोग मजाक उड़ा. इकडच आहे ना शेवटी रक्त कोकोनट. जरा झोप झालं जरा फ्रेश वाटेल. तोपर्यंत फ्रेश नाही वाटणार. काय सुचत नाही बोलायला. पप्पा काय करते तेवढा वेळ. वडापाव बराबर नाही लागत होती. तर गाईज जस्ट आलो आता घरात आलो. आले किती 1 मिनिट थांबा. $10:50 झाले आता. सो बहीण आली माझी पाणी घेऊन. मला हे नको पाणी मला पियालो. मी ठेव साईडला. मी पिईन नंतर वाटलं तर. हे घर आपलं आणि तिकडं खाली एक आहे. 2 घरं आहेत आपली. तर आता मी झोपणार फ्रेश होऊन. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज ब्लॉगला आपल्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता अजून खूप व्हिडिओ येतील दन फास्टमध्ये एडिट करणार. दनादन सोडणार आहे. आता टेन्शन घेऊ नका. गॅप नाही जास्त पडणार. आता भेटू अजून एक अशात नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.